मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होऊन त्याला मी पण हजर होतो. तिथं जी चर्चा झाली तिथं सरकारकडनं आम्हा लोकांच्याकडनं सगळी मदत होईल अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली. स्पोर्ट्स विभागाचे पण सगळे अधिकारी होते. जे जे विभाग त्या रूट कुठले आहेत त्याची पण त्यांनी आधीच पाहणी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आपण देश पातळीवर म्हणजे ही जगापर्यंत पोहोचावी ह्याच्यातनं आपलं इथलं टुरिझम पण वाढावं, म्हणजे पर्यटन वाढावं, हा आपल्याला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. अनेक अलीकडे तुम्हाला माहिती आहे की जगात सगळीकडेच हे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतोय, तर सायकलवर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतीये वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. दुसरं तुम्हाला माहिती आहे, गेल्या रविवारी मी अधिकाऱ्यांना घेऊन हिंजवडीला गेलेलो होतो आणि तिथं काही स्पॉट आम्ही बघितले. तुमच्यातले पण काही सहकारी मित्र त्याच्यामध्ये समावेश झालेले होते. त्याच्याबद्दल आज आठवडा झाला, तर काय काय झालं त्याच्याबद्दलची जबाबदारी आपण मसेंच्यावर टाकलेली होती, आपण कलेक्टरवर टाकलेली होती, आपण MIDC वर टाकलेली होती, आपण PWD वर टाकलेली होती. कासारसाईवरून जो काही कॅनॉल निघतो त्या कॅनॉलवर रस्ता करायचा त्याची जलसंपदा विभागावर टाकलेली होती आणि PMC PCMC कमिशनर. तर त्याचा आम्ही आढावा घेतला. त्याच्यात बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे. त्याच्यात आपल्याला अनधिकृत बांधकामाच्या बद्दलचं पण जे काही अतिक्रमण काढायची ती पण काढायला सुरुवात झाली. आपण ज्या स्पॉटवर सकाळी 6ला गेलो होतो तिथं ते रस्ता करायचा होता तो पण त्यांनी पूर्णपणे बुजवलेला आहे. त्याच्यामुळं तिथल्या हिंजवडीच्या बऱ्याच जणांनी मागच्या